प्रत्येक घरामध्ये ना नॉनव्हेज लवर हे असतातच, तसेच आमच्या घरामध्ये सुद्धा आहेत. पण प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे. तर आज मिस्टरांच्या आवडीचा मस्त असा झणझणीत माशाचा रस्सा किंवा कालवण तुम्ही याला म्हणू शकता. त्यासाठी इथं मी एक छोटी वाटी खोबरे घेतलेले आहे, 2 चमचे चणा डाळ घेतलेले आहे, 2 चमचे पांढरे तीळ, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 इंच आलं, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहेत, जे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मासे हे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो वशाळ वास वगैरे असतो ना तो निघून जातो आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो आपल्या रश्श्यात येत नाही. आणि जर मग आपण व्यवस्थित धुतले नाही ना मग रस्सासुद्धा खाण्यासाठी मग तो तेवढा छान लागत नाही. आता इथं मी अगदी थोडंसं मीठ आणि थोडीशीच हळद घातलेली आहे. खूप जास्त इथं हळद मीठ लावायचं नाही. आपण हे मासे ना असे फ्राय वगैरे करून घेणार नाही, त्यामुळे थोडंसंच हळद मीठ इथे घालायचं माशांपुरतं. आणि आता याला झाकण ठेवून 10-15 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे. आता इथं लोखंडी तव्यामध्ये ना अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि जी खोबऱ्याची वाटी होती ना ती संपूर्ण वाटीचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. ते तेलावरती छान असे भाजून घ्यायचे. काप करून जेव्हा आपण भाजतो ना त्यामध्ये तेल राहत नाही, त्यामुळे शक्यतो असे काप करून आहे ना मस्त असे बदामी रंगावरती भाजायचे. खूप जास्त असे काळपट करायचे नाही, नाहीतर मग काय होतं ना असं खोबरं ना खूप करपट लागतं, जेणेकरून रश्श्याची चव बिघडू शकते. आता हे हलकंसं भाजलं की तेलामधून बाहेर काढायचं आणि लगेचच 2 चमचे चणा डाळ जी आपण घेतली होती ती देखील भाजून घ्यायची आहे. एकदा तेल यामधलं जे गरम झालं ना तवा वगैरे, त्यानंतर गॅस हा एकदम लहान करायचा आणि त्यानंतर ही मसाले सगळे आपल्याला भाजून घ्यायचे. डाळसुद्धा हलकीशी भाजली की लगेचच काढून घ्यायची. अर्धा चमचा तेलामध्ये ना हा सगळा मसाला भाजून होतो. फक्त व्यवस्थित पद्धत जर फॉलो केली ना तर तेल देखील फारसे लागत नाही. आता यामध्येच मी कांदा देखील भाजून घेणार आहे. खूप तवा गरम झाल्याच्या नंतर आपण लगेच तीळ जर घातले असते ना तर ते चटचट उडतात, त्यामुळे सगळ्यात शेवटी तीळ भाजून घ्यायचे. आता छोट्या आकाराचे हे 2 कांदे होते, ते देखील मी तेलावरती व्यवस्थित असे भाजून घेणार आहे. हे बघा. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी जर आवडत असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या नॉनव्हेज रेसिपी आहेत, बिर्याणी आहेत किंवा मच्छीच्या देखील खूप साऱ्या व्हरायटी आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हा कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे, हा देखील मी काढून घेणार आहे. गॅस हा एकदम लहान केलेला आहे. आता आपल्याला हे तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर इथे थोडेसे खड्या मसाल्यांचा तुम्ही वापर करू शकता, जसं की दालचिनी, लवंग, मिरी, थोडंसं जिरं वगैरे घेऊ शकता. पण आपला साठवणीतला जो मसाला असतो ना त्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात, जेणेकरून आपण इथं देखील खड्या मसाल्यांचा जर वापर केला ना मग काय होतं ना रस्सा जो आहे त्यामध्ये खड्या मसाल्यांचा वास जास्त येतो, त्यामुळे इथं मी खडे मसाले अजिबात वापरलेले नाहीत. आता हे तीळ व्यवस्थित भाजले की काढून घ्यायचे. त्यानंतर आलं लसूण जे आहे ते देखील आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा थोडासा कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत. म्हणजे काय होतं ना आपल्याला भाजी बनवायला किंवा रस्सा बनवायला फारसा वेळ लागत नाही. आता हे सगळं जिन्नस मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे मसाले मी सगळे भाजून घेतलेले. त्याचा रंग बघा किती मस्त आहे. ज्यावेळेस आपण मसाले व्यवस्थित भाजून घेतो, आपला रस्सा जो आहे मग तो नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, कोणत्याही प्रकारच्या भाज्या असो, ज्या चवीला छानच लागतात. त्यामुळे मी नेहमी सांगत असते मसाले हे गॅस लहान करून भाजून घ्यायचे, आपण जे वाटण तयार करतो ते. आता हे व्यवस्थित थंड केलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मी पाणी न घालता वाटून घेतलं, का तर आपण खोबऱ्याचे काप केले होते आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे आणि वाटण तयार करून घेतलं. आता कढईमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी जास्त करू शकता. इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. खूप झटपट रेसिपी आहे, बनवायला खूप सोपी आहे, घाई गडबडीमध्ये देखील तुम्ही बनवू शकता. आता हे वाटण जे आहे ना हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही. आता इथे पावडर मसाले घालूया. यामध्ये मोठा चमचा काळं तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि कोणत्याही ब्रँडचा इथं तुम्ही मटण मसाला घालू शकता, जेणेकरून चव खूप छान येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर इथे घालायची आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस आता मध्यम केलेला आहे.
ज्यावेळेस आपण वाटण तयार करतो त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं असतं, त्यामुळे हे पाणी आटण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे गॅस मध्यम करायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग चेंज झालेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे आणि इतका सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे ना मंडळी, खूप सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्या माशाला हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं ते इथे घालायचे. जर तुम्हाला डायरेक्ट नसेल घालायचे, अगदी थोडंसं तेल घालून तुम्ही तव्यामध्ये हलकेसे फ्राय करून देखील तुम्ही घालू शकता. तशा देखील आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या रेसिपी आहेत. आता हे सगळे मासे व्यवस्थित असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. गॅस हा एकदम लहान ठेवायचा. आता हे छान असे मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून याला 1-1.5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. साईडच्या टोपामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर आपण रस्सा किंवा कालवण जर बनवलं ना, तर मासे किंवा नॉनव्हेज चिकन मटण असो त्याचा अजिबात स्मेल येत नाही. रस्सा चवीला खूप छान लागतो. त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणीच घालायचं, थंड पाणी इथे वापरायचं नाही. नॉनव्हेजच्या कोणत्याही रेसिपी असो त्यामध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. पाणी हे गरम करूनच घालायचं, म्हणजे त्याची जी चव आहे ना ती बिघडत नाही किंवा जे चिकन मटण असतं ते चिवट वगैरे होत नाही. त्यामुळे शक्यता गरम पाण्याचा वापर करायचा. रस्सा तुम्हाला कितपत दाटसर पातळ आवडतो त्या अंदाजाने पाणी घालायचं. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून गॅस मध्यम करून रस्सा हे मासे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एक 6 ते 7 मिनिटामध्ये ना हे व्यवस्थित असे शिजले जातात. मासे शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. तुम्ही पाहू शकता अजिबात हे असे खूप जास्त असे गाळ वगैरे झाले नाहीत. मस्त असे याचे पीसेस तयार आहेत. म्हणजे असे खूपदा असं होतं की आपण ज्यावेळेस कच्चे मासे असे रश्श्यामध्ये सोडतो ना त्यावेळेस त्यांचं असा खूप जास्त असे ते तुटतात रश्श्यामध्ये. पण हे मासे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित ह्याचे पीस तसून तसे आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून ज़रूर सांगा आणि तुमचे काही सजेशन असेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून ज़रूर सांगा. तर हा रस्सा चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागतो. जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आमच्या फॅमिलीमध्ये तर आता फिक्स ठरलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी असाच तर्रीदार मच्छीचा रस्सा बनवला जाईल. बरं, ही रेसिपी तुम्हाला कुठेही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर ही रेसिपी शेअर करा. बरं मंडळी, ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. तर हे बघा, मस्त हा पीस मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी हे मासे होते.